मला घरात नाही घेतलं तर आमच्यापैकी कोणीच उद्या फॅक्टरीत जाणार नाही. अरे थांबा, शांत व्हा. हे बघा, आता तुम्ही कितीही दबाव आणलात ना आणि आम्ही त्या घरात परत गेलो तरी तिथे आबांचा अपमानच होणार आहे आणि मला ते नाही चालणार. मला माझ्या आबांना त्या घरात सन्मानानं घेऊन जायचं. अहो पण सर, तुम्ही राहणार कुठं मग? आम्ही इथेच राहणार आहोत तुमच्या सोबत या वस्तीत. सर तुम्ही खरं बोलताय? हो. अहो पण आपण ह्या चाळीत राहायला लागणार वे. तेच की, हे काय बरोबर नाही. आबा कसं राहत्याल चाळीत? असं काय म्हणताय? तुम्ही सगळे इथे राहता ना, मग आम्ही राहू. तुमची काही हरकत नसेल तर. आमची काही हरकत नाहीये. अरे बावळ्यांनो, रडताय काय? अरे आपलं दैवत, आपला आबासाहेब आज आपल्या बरोबर इथं राहणार आहेत. अरे ही आनंदाची गोष्ट आहे, जल्लोष केला पाहिजे. हा आता आपण अशी खातिरदारी करायची की आपण असं वाटलंच नाही पाहिजे की ती त्यांच्या घरी नाही ती म्हणून. त्यासाठी काहीच कमी पडू द्यायचं नाही. काच कमी पडून द्यायचं नाही. त्या घरात गेल्याचं सांभाळायचं आपल्याला. आणि आता आबा, तुम्हीच होळीची पूजा करायची आणि पेटवायची. नाही, नका एवढा मान देऊ मला, त्याची काही गरज नाहीये. अहो आबा, गरज कशी नाही? तुम्ही आम्हाला आमच्या बापाच्या जागे आहे. अहो आबा, तुमच्यामुळं आमच्या घरात चूल पेटते. आबा आबा, तुमच्यामुळं माझ्या पोरीचं लग्न झालं. तुम्ही जर हातभार लावला नसता तर माझ्या पोरीचं लग्न मोडलं असतं. तुम्ही हाय म्हणून आम्ही आहे आबा. काय रे? होय होय. आबा, हो तुमच्या नकळत तुम्ही इथला प्रत्येक माणूस जगवलाय, त्यांचा आधार बनलाय तुम्ही. हो, या सगळ्या माणसांच्या मनात तुम्ही घर केलंय आबा. आणि कोणी काही केलं ना तरी हे घर तुमच्यापासून तो हिरावून घेऊ शकत नाही. आबा, या पूर्ण वस्तीवर, या सगळ्या माणसांवर तुमचा हक्क आहे. आबा, ही माणसं तुम्ही मनानं जोडलीत, म्हणूनच आज रक्ताच्या नात्यापेक्षा जास्त जवळची झालीत. आबा, तुमचं कुटुंब 4 माणसांचं नाहीये, ही पूर्ण वस्ती, ही सगळी माणसं तुमचंच कुटुंब आहे. आबा, अरे मी माणूस म्हणून किती श्रीमंत आहे ना, ते आज कळलंय मला. आणि ही श्रीमंती अशी आहे ना, ही मला फसवून माझ्या कोट्यात सह्या घेऊन माझ्याकडून हिसकावून घेऊ शकत नाही कोणी. मग आबा, या तुमच्या सगळ्या माणसांना तुम्ही आज नाही म्हणू नका. त्यांचं मन जपा आबा. त्यांचा जो आनंद आहे ना तो त्यांना द्या बरं. तुम्ही आणि मालती मॅडम जोडीनं आज ही होळी पेटवा. आबा प्लीज, नाही म्हणू नका. ठीक आहे. नाही, नको, तुम्हीच करा. आई, नाही म्हणू नकोस. तुझ्या माणसांनी जो मान तुला नाही दिलाय तो ही माणसं देतात. त्यांचा रिस्पेक्ट ठेव. द्या मॅडम. आबा, या.
ती अशी जाग माझ्या मनात धगधगते राणी. विक्रांतने केलेल्या पापांची शिक्षा जोपर्यंत मी त्याला देत नाही ना, तोपर्यंत मी शांत नाही बसणार. तुम्ही जसं ठरवलंय तसंच होईल सर. मला विश्वास आहे. मी कायम तुमच्यासोबत आहे. आता आपण दोघं मिळून आभांसाठी, मालती मॅडमसाठी, आपल्या कुटुंबासाठी उभं राहू आणि त्यांना त्यांचा मान परत मिळवून देऊ. दूर जाऊन मला अनाथासारखं लांब राहावं लागले. माझी माणसं असून अनाथ झालो मी. तुमच्या आठवणींवर फक्त जगत होतो. अन्न पाड्याविना तडपडत होतो. तुमची आठवण आली की थोड्यात पाणी यायचं. रत्न मी बदललोय ग. पहिल्यासारखं नाही राहिलो. या लेकराची तर मला रोज आठवण यायची. कायम माझ्या मनात एक सल राहिली होती. या लेकराचा चेहरा न बघताच मला घराच्या बाहेर पाऊल टाकावं लागलं. कधी एकदा त्याला बघेन, त्याला भेटेल, असं झालं होतं. बाबा, बाबा शांत व्हा. तुमच्या वाट्याचे सगळे भोग आता संपलेत. आता तुमचे आपले चांगले दिवस सुरू झालेत. विक्रांत, त्या आबाच्या आणि त्याच्या पोराच्या सगळ्या वस्तू या घराच्या बाहेर पाहिजेत मला. माझ्या नजरेसमोर आता त्याची कुठलीच गोष्ट नकोय. कळलं? दादा, यांची आठवणी मी स्वतः मिटवून टाकीन. तुम्ही काळजी करू नका. बरं चला, आवरा. मी हातपाय तोंड धुवून घेतो. जेवायला वाढा. ह्या सगळ्या गोंधळामध्ये जेवणच नाही बनवलं. आपण एक काम करूयात का? मी हॉटेलमधून जेवायला मागवते सगळ्यांसाठी. हा, वा. म्हणजे आजवर मी बाहेर राहून बाहेरच खात होतो आणि आता माझ्या घरी आलोय तरी बाहेरच खायचं. ते काय नाही, आज होळी आहे. आज मला पुरणपोळी पाहिजेत आणि ती बी कटाच्या आमटी सोबत. कळलं? अहो पण बस. जेव्हा आम्ही बोलतो तेव्हा आम्हीच बोलतो. विषय संपला. आबा, बायसाहेब, पोटभर जेवा. बाकी कसला सुद्धा विचार करू नका. बघा आता वय तुमचंच घर समजा. ताई, तू हे एवढं सगळं जेवण कधी बनवलंस? अगं मी नाही बनवलं बाय. आज आबासाहेब आणि मालती बाईसाहेब आल्यात ना वस्तीत, त्याच्यामुळे सगळ्या लोकांनी काय बाय आणून दिलंय बघ. वस्तीतल्या सगळ्यांचा लय जीव आहे बघ आबासाहेबांवर. सुरेखा ताई, कोण आहे? रतनची आई, या की. आबा अजून जेवले नाहीत ना? नाही नाही, ही काय बसायलाच लागलो या. त्यांना पिठलं आवडतं ना, ते मी घेऊन आले. आबा, पोटभर खा आणि कसं झालंय ते सांगा. हा वर रतनची आई, कशाला आणलं तुम्ही? आता वस्तीतल्या लोकांनी हे बघा किती काय दिलं या. तीच संपायचं नाही. अहो संपतंय सगळं. अहो आम्ही बनवलेलं जेवण आबांनी खाल्लं ना की आमचं मन भरतंय बघा. जेव्हा हवं नाही कळतं, तुमचं प्रेम कळतं मला. तर बाकीच्यांना आणखीन जेवण आणायला सांगू नका. जेवण वाया गेलं तर वाईट वाटेल. मला आवडत नाही. मला
सांगते समजासनी आता काय आणू नका म्हणून, पण तुम्ही तेवढं पिठलं खाऊन घ्या आणि कसं झालंय ते सांगा. सांग. माझ्याकरता वस्तीतले एवढं करतात नाही. आबा, वस्तीतली माणसं तुमच्यासाठी जीव ओळून टाकायला नाही म्हणत नाही बघा. आता जेवायचं काय घेऊन बसला? खरंय, खरंच मी खूप नशीबवान आहे, किंवा गेल्या जन्माचं पुण्य असेल. माझ्याकरता विक्रांतची भांडायला निघाले होते सगळेजण. ही अशी माणसं माझ्या आजूबाजूला आहेत. मला बघितल्यावर काय करू काय नको असं झालं होतं त्यांचं. माझ्याकरता, आमच्याकरता त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. आमच्या जखमीवरती फुंकर मारायला निघाले ती माणसं. खरंच हे खूप आश्चर्यकारक आहे. अहो त्यात कसला आखरीत आबासाहेब, तुम्ही लय भरभरून दिलंय वस्तीला, त्याचीच ही परतफेड करायची चालली आहे बघा. पण तुम्ही जे केलंय आमच्यासाठी आतापर्यंत, त्याची परतफेड आम्हाला ह्या जन्मात बी शक्य नाही व्हायची. आबा, आमच्या सारख्यांचं डोळं तुम्ही पुसलं, मग तुमच्यासाठी आमच्या डोळ्यात पाणी येणारच ना. पेरल्याला उगवतच. तुम्ही लय पेरलं, ते कधी ना कधी उगवणारच. बरोबर आहे तुमचं, पण मी जेवढं तुमच्याकरता केलं त्याहीपेक्षा जास्त माझ्या घरच्यांकरता केलंय. मग तिथे पेरलेलं का नाही उगवलं? अहो नापीक नासक्या जमिनीवर काय बी पेरलं तरी उगवल का आबासाहेब? अहो त्यांच्या मनात मायेचा ओलावा नव्हताच, त्याच्यामुळे तुम्ही त्यांना किती बी माया लावली तरी ती झिरपणार आहे का त्यांच्या मनात? आणि तुम्ही काय बी म्हणा, पण एवढी उलट्या काळजाची माणसं मी तर बघितली नाही ती बाबा आतापर्यंत. अहो तुमच्यासारख्या देव माणसाचा काटा काढायचा विचार तरी त्यांच्या मनात कसा आला तीच मला काय कळना. काय झालं बाईसाहेब? तुमची नाटकं हे असंच गोड गोड बोलून तुम्ही आबांना आणि माझ्या इंद्राला स्वतःच्या बाजूने वळवून घेतलं. आणि तुम्ही त्या विक्रांत आणि रत्नाला काय दोष देता हो? तुम्ही आणि तुमच्या दळभद्री कार्टीने काय वेगळं केलंय का? हिनी माझ्या घरात पाऊल टाकल्यापासनं हळूहळू माझं घर पोखरायला घेतलं आणि आता तेच घर त्या लोकांच्या ताब्यात आहे. माझ्या नवऱ्याने कमावलेलं एका क्षणात दुसऱ्याच्या घशात गेलं आणि या सगळ्याला तुमची राणी जबाबदार आहे. मालती काय बोलताय तुम्ही? यात राणीचा काय दोष आहे? मी हिचा दोष दाखवून दिला तरी तुम्हाला तो मान्य होणार आहे का? तुमच्यासाठी ही पोरगी म्हणजे काय सभ्यतेचा पुतळाच आहे ना. मला तर वाटतं आपल्या मागे हिनीच विक्रांत आणि उर्मिलाला सांगितलेलं असणार की ह्या दोघांना घरातनं हाकलून द्या म्हणून. हिचं ना आता दोघांची काहीतरी साठलोट असणार. अहो तुमची पोरगी म्हणजे आमच्या आयुष्याला लागलेलं असं ग्रहण आहे जे काही केलं संपतच नाहीये. हिच्यात तर स्वतःची अशी लाज अब्रू शरम उडलीच नाहीये, पण आई बाप म्हणून तुमच्यात थोडी जरी लाज उडली असेल ना तर हिला आत्ताच्या आत्ता मारून टाका. तुमच्या आणि आमच्या आयुष्यातून कायमची घालवून टाका, संपवून टाका. आई, आई तू काय बोलतेस याचं भान आहे का ग तुला? काय सांगतेस तू तिच्या आई वडिलांना? मारून टाका तिला. एवढा राग कशासाठी? काय वाकडं केलंय तिने तुझं? नेहमी माझा आपल्या फॅमिलीचा चांगलाच विचार केलाय का तिने? आणि तू कसली शिक्षा देतेस तिला? आजपर्यंत नेहमी या वस्तीला घाण म्हणत आली असतो. त्या घाणीतली माणसं आपला आधार बनून उभी येतात आज. माहितीये का? मी सांगतो, नो डाऊट आबांनी खूप केलंय त्या माणसांसाठी, पण ही मुलगी
हिने जपलंय त्या माणसाने, त्या माणसांशी प्रेमाने नातं जपलंय. आणि अशी मुलगी त्या नालायक विक्रांत आणि उर्मिला वहिनीसोबत मिळून प्लॅनिंग करत असेल असं वाटतंय तुला? हिच्यामुळे आपलं घर गेलंय असं वाटतंय तुला? मी शब्द देतो तुला आज, आपल्या या कठीण परिस्थितीत ही मुलगी आपल्यासोबत शेवटपर्यंत खंबीर उभी राहील, लक्षात ठेव. आपलं घर, आपला पैसा, आपली संपत्ती, आपली प्रॉपर्टी माझ्या मूर्खपणामुळे केली. मी साईन केली तर पेपर्सवर. या सगळ्याला मी जबाबदार आहे. सतत राग राग करत आलीस तू आणि त्या उर्मिला वहिनींना पाठीशी घालत आलीस. आज काय केलं त्यांनी? अगं अपमान केला त्यांनी तुझा. तुझ्याकडे पैसा होता, प्रॉपर्टी होती, मालकीन होतीस तू सगळ्याची, म्हणून तुझ्या मागे पुढे करायचं त्या. आज काही नाही आपल्याकडे, वी आर नथिंग. आणि अशा परिस्थितीत ती मुलगी आपल्यासोबत उभी आहे का? ऍटलिस्ट या गोष्टीची जाण ठेवून ना, वी शुड ब्लडी रिस्पेक्ट हर. आई, मी तुला शेवटचं सांगतोय, इथून पुढे राणीबद्दल काही वाईट साईड पडलेलं मी खपवून घेणार नाही. माफ करा सर. आय एम सॉरी. जावई बापू, आओ. सर. राणी, जावई बापू तर न जेवताच गेलं की ग बाहेर. होय, मी बघते. चुकलं माझं, चुकलं. माझ्यामुळे इंद्रा असा निघून गेला. आता माझ्यामुळे तो उपाशी राहील. का बोलले मी, का चिडले, का तुमचे नेहमीच आहे. तर जरा कमी झाल्यावरती तो जेवून घेईल, काळजी करू नका. पण तुम्ही तुमच्या रागाला आवर घाला. तसंही राणी इंद्राला उपाशी झोपू देणार नाही. उर्मिला, उर्मिला, अगं मगाशी त्यांना घराबाहेर काढलंस म्हणून काय नाचत होती, गात होतीस. आणि आता काय? आता करा पुरणपोळ्या, रांगा वाडा आणि उष्टी काढा. काय देवा, माझं डोकं फिरलं होतं म्हणून त्यांना घराबाहेर काढलं मी. आणि आता काय? आता जर ह्या पुरणपोळ्या व्यवस्थित झाल्या नाही ना, ते दादासाहेब माझा विषय कट करतील. देवा, काय करू? एक नंबरचा खडूस आहे हा म्हातारा. मिरची. विक्रांत अरे कुठे आहेस तू? डोळे माझे गेले, डोळे. काय झालंय? विक्रांत, माझे डोळे जातील. विक्रांत, हो शांतो, इकडे इकडे. हलू नकोस. बस. उर्मिला, माझा पाय. ओरडतोयस काय? तिथे माझे डोळे जायची वेळ आली आणि तुला तुझ्या पायाचं पडलंय का? आणि हो, एवढं जेवण मी नाही बनवणार, मला नाही बनवता येणार. आधीच सांगते. काय रे, याच्यासाठी आपण त्यांना घराच्या बाहेर काढलं का? सांग ना. या घरामध्ये मला महाराणी म्हणून जगायचं होतं, मोलकरीण म्हणून नाही. हे बघ उर्मिला, तू गप्प बसा विक्रांत. हे सगळं तुझ्यामुळे घडतंय, तुझ्यामुळे होतंय सगळं. तुझ्यामुळे मला काम करावं लागतंय मला. उर्मिला, तू काय वेळीस का? दादासाहेब बघतील ना. हो का? जा, एवढ्या सगळ्यांचं जेवण मला नाही बनवायला जमणार आहे. तुझ्या दादासाहेबांना सांगून ये, जा. दादासाहेबांना तर नाही सांगू शकत, त्यापेक्षा मी तुला मदत करतो.
तुम्ही जाणार आहात. ही सगळी प्रॉपर्टी आहे, घर, तू सगळं माझ्या नावावर केलं इंद्रा. तुम्हाला मी रस्त्यावर आणलंय. परवा आपण जे डिस्कस केलं त्या डीलचे पेपर आहेत, त्याच्यावर मला तुझ्या सह्या हव्यात आणि ते डिले करून चालणार नाही आपल्याला. सर काय चाललंय तुमचं? हो आता ऍक्सिडेंट झाला असता तुमचा. हो, मी तुमच्या मागून केव्हापासून ओरडते. सर लक्ष कुठे आहे तुमचं? काय करताय? Ha ha ha.